ब्रो मला माहितीच नव्हतं, माहितीये का शेगाव हे देवस्थान आहे, मला माहितीच नव्हतं. बट मला वाटलं ना आम्ही फिरायला जातोय की काय, म्हणून मी एवढी एक्साइटेड होती. जे तिथे सगळे माऊली माऊली बोलत होते आणि जे तिलक लावत होते ना, तर त्याच्यावरनं मला वाटत होतं की ते हेच आहे की काय, काय बोलता, विठ्ठल रुक्माईचंच मंदिर आहे की काय असं मला वाटलेलं. बट मग मी जेव्हा कमानीसमोर गेली, जेव्हा मी रीड केलं ना की इकडच्या साईडला समर्थांचं समाधी केंद्र आहे, त्यानंतर मला कळत आहे की ओ हे तर स्वामी समर्थांचं मंदिर आहे. एनिवेज, तर मंदिर खूप छान होतं तसं भाई, म्हणजे फारच क्लीन होतं माहिती का, इतकं क्लीन आणि इतकं मोठं होतं. ओ गॉड, लाईक त्यांचे जस्ट प्रसादाचे हॉल 4 मजली बिल्डिंग होती, समोर एवढं मोठं रिकामं पारांगण होतं, देन टेम्पल वगैरे सगळं एकदम भारी होतं. मला धूळ पण लागणार नाही, मी जिथं पण असं जरी केलं ना तरी धूळ लागणार नाही, इतकं क्लीन होतं माहिती, इतकं क्लीन. आय कांट बिलीव्ह. गाव होतं ते, एक गाव, मंदिराच्या बाहेर ते एक गाव होतं. बट मंदिर डझंट गिव्ह द वाइब्स ऑफ गाव ॲट ऑल. भाई इतकं सही मंदिर होतं ना ते भाई, आणि इतकं सिव्हिल सेन्स कुठून आलं माणसांमध्ये मला समजत नाही भाई. तिथं एक हे होतं माहिती का, भक्ती 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 आश्रम का काहीतरी नाव, भक्ती निवास, आय गेस भक्ती निवास. भक्ती निवासला गेलो होतो आणि ते फ्री होतं, फ्रीमध्ये बरं का. आणि मग मी इमॅजिन काय करते का हा फ्रीचं आहे म्हटल्यावर कसं असणार आहे, असे बाथरूम असतील, असे बाजूबाजूला बाथरूम्स असतील आणि पूर्ण घाण करून ठेवली असेल लोकांनी, खाली चिखल पाणी वगैरे असेल, वरती एक छप्पर असेल. लिटरली मी ते इमॅजिन करून तिथे गेली आणि ते इतकं सही, लाईक 5 स्टार हॉटेलला मागे टाकेल इतकं सही, इतकं क्लीन. आणि तिथले लोक तेच, लाईक कुठे येतं हे शेगाव, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आणि आमचं गाव पण तिकडेच येतं. कुठे, जालना माझं प्रॉपर गाव आहे, गाव म्हणते जिल्हा आहे जिथं माझं गाव येतं, जालनाची प्रॉपरली. सो मला माहिती आहे आमच्या इकडचे लोक जे रस्त्यानं बघत नाही, काही नाही, कुठे पण थुकत राहता. सो त्यांच्या बोलण्याच्या वेळमधनं मला वाटत होतं की ते लाईक आमच्याच गावाच्या आजूबाजूचे कुठले तरी असणार वगैरे. ते सुद्धा कुठे घाण नाही करत आहे, कुठे कचरा नाही करत आहे. आय जस्ट लव्ह दिस काइंड ऑफ पीपल, जे कुठेच कचरा नाही करत, जे गंदगी नाही करत. आय लव्ह देम भाई, माहिती का. म्हणजे मला बिलकुल नाही आवडत जेव्हा लोक असे कचरा फेकतात, ट्रेनमधनं पण असं फेकतात. आय डोंट लाईक देम बरं का. आणि जे भक्ती निवास जिथं आम्ही गेलो होतो ते इतकं क्लीन होतं, इतकं क्लीन होतं, एक दाना पण कुठे काही पडलेला दिसणार नाही, एक रॅपर सुद्धा कुठे भेटणार नाही, इतकं क्लीन होतं. ओ गॉड, मे बी तिथल्या सेवेकरांनी ते सगळं साफ केलं असणार, बट स्टील यार. आणि मग मे बी लोक एखादी चांगली प्लेस बघून मग नसतील करत घाण की यार ही चांगली प्लेस इथे अलाउड नाही आहे, सो म्हणून पण नसतील करत, आय डोंट नो. पण मला आवडतं भाई जेव्हा लोक क्लीन प्लेसला एकदम क्लीन ठेवतात. ओ हे इतकं सही होतं ना ते. आणि मला म्हणजे पूर्ण वेळ यकीनच होत नव्हतं हे फ्रीमध्ये, पक्का फ्रीची गोष्ट आहे आणि फ्रीच्या गोष्टीवर गंदगी नाही आहे, हाऊ इज इट पॉसिबल. आणि मी वॉशरूमला जात नव्हती, मला वाटलं नो वॉशरूम्स तर पक्का गंदेच असणार, बट मी वॉशरूमला गेली ते सुद्धा इतके क्लीन, गॉड एकदम क्लीन होते माहिती का. आणि भाई मला मे बी वाटतंय की ते नवीन बांधलेलं आहे म्हणून की काय तसंच असतं, आय डोंट नो. मी तर फर्स्ट टाइम गेली माझ्या जिंदगीमध्ये, फर्स्ट टाइम गेली होती शेगावला, आणि मी लिटरली काहीतरी वेगळंच इमॅजिन करत होती माहिती का. मला शेगाव म्हणजे काहीतरी वेगळंच वाटलेलं. मला लहानपणीपासून शेगाव म्हणजे शिमलाच वाटायचं, आय डोंट नो वाय. मला वाटायचं तिथं बर्फ, पण तिथे काही नाही. तसं मला नंतर कळालं, ऑब्व्हियसली मला कळालं तो जिल्हा इकडे कुठून येणार आहे, तिकडे तिकडे पाणीच कमी असणार. सो मला कळालेलं की आम्ही गावाकडच्या साईडला जातोय, बट मला नव्हतं माहिती का आम्ही देवदर्शनाला जातोय. ऑब्व्हियसली इंडियन फॅमिलीज जेव्हा ट्रिप काढतात ना ते एक तर देवाला जातात नाही तर लग्नाला जातात, ते बाकी कुठेच जात नाही. सो काय रिव्हर क्राफ्टिंग हे सगळं तुमच्या फॅमिलीसोबत इमॅजिनच करू शकता. अँड फ्रेंड्स, माझे फ्रेंड्स तर असे आहेत ते माझे व्हिडिओ बघतात पण ते कुठे येत नाही, ते कुठे येत नाही, ते कोणती ट्रिप प्लॅन करत नाही. आय जस्ट लव्ह टू घुमना फिरणं. बट एनिवे, सो मज्जा आली. माझा भाऊ असल्या मला मज्जाच येते, पूर्ण रस्ताभर मला रोस्ट करत राहतो, बट स्टील मज्जा येते मला जेव्हा त्याच्यासोबत असते. एनिवे, चलो बाय बाय टाटा. किती फालतू रेकॉर्ड केलंय ना मी. कोणी मला का बघेल मला भाई, का बघताय मला. यू कांट सी मी कॉज मी खूप फालतू बोलते, लाईक याच्यातून तुम्हाला काही प्रॉफिट आहे नाही ना, नका बघू मग. बाय बाय.
गाइस मैं सिर्फ बड़बड़ नहीं करती हूँ, मैं भाकरी भी बनाती हूँ। सी माई गोल गोल भाकरी, डोंट माइंड दिस, बट ये बनानी है अभी। I can make good bhakris too, not only videos. Okay, bye.